ते बाळासाहेबांच्या वरती जो उपचार करत होते डॉक्टर, त्या डॉक्टरांनी मला सांगितलं तर एक दिवस आधी बाळासाहेब गेले, मग उद्धव ठाकरेंनी त्यांना का ठेवलं एक दिवस? हे बाळासाहेबांच्या भोवती ज्यांनी उपचार केले त्या डॉक्टरांनी मला सांगितलं. काय कारण होतं यामागचं? काय कारण होतं? त्यांना विचारून घ्या, मग ते सांगू. शिवसैनिकांना, इतरांना, सर्व नेत्यांना अंधारात ठेवण्यामागचं काय उद्देश असू शकतो? तर त्यांना विचारून घ्या, मी कसं सांगू. आपण ठसांबाबत पण उल्लेख केला होता, ठसे घेण्यात आले असे आपण. हा, त्याची मातोश्रीवरती चर्चा चालू होती की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतलेले आहेत, पण ते कशासाठी ते काय कळलं नाही, ते काय कळलं नाही. पण आपण इतके दिवस गप्प का होता, म्हणजे आजच का बोलला? काय कारण? आज मला बरंच वाटलं म्हणून बोललो, आणि हळूहळू पुष्कळ काय बोलणार आहे. हे तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे, खूप बाकी आहे. कारण ज्या वेळेला आमच्या मुळावरती उठतायत, माझ्या मुलाच्या मुळावरती उठतायत, कारण नसताना विधिमंडळामध्ये राजीनामा मागतायत आणि फक्त एकट्याला टार्गेट करतायत, असं असेल ना तर तुमचं जे आहे ते लोकांशी म्हणायला आम्हाला अडचण काय? मग काय अडचण आहे? बाळासाहेबांची जी संपत्ती होती ती कुठे लॉकरमध्ये होती, त्यामुळे त्यांचं थंब जे आहे मला माहिती नाही, त्यासाठी मला कळत नाही. त्यांना विचारून घ्या, ते सांगतील. त्याच्यावरती ठाकरे गटाकडून टीका होते की आता लोणी खाऊ झाले ते, आणि त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर आता ते हे 2012 मधली घटना, 14 मधली घटना त्यांना आता आठवते, असं ठाकरे गटातले नेते आता जर एखादे डॉक्टर मला सांगत असतील, त्या डॉक्टरची भेट झाल्यानंतर ते डॉक्टर मला सांगत असतील तर ते बोललं पाहिजे, मला बोललं पाहिजे. आणि हे काहीच नाही, आणि खूप आहे, खूप आहे. जेवढं तुम्ही माझ्या मुलाच्या मागे लागाल ना तेवढं तुमचं मी सवय उदळामध्ये आणेन. तेच म्हणतात. तर मातोश्रीमध्ये 55 वर्ष मी काढले, 55 वर्ष मी काढलेत, आणि किती वेळा तुम्ही बॅगा घेऊन बाहेर चालला होतात मातोश्रीतला, अजून खूप बोलायचं बाकी आहे. सूड भावनेने हे सगळं रामदेव बोलतात. सूड भावनेनं तुम्ही वागताय माझ्या मुलासाठी, सूड भावनेनं तुम्ही वागताय, लक्षात घ्या, कळलं की नाही? आणि आम्ही